पाकिस्तानने भारतावरती क्षेपणास्त्र हल्ल्याचे प्रयत्न सुरूच ठेवले आणि फतेह-1 या क्षेपणास्त्राच्या माध्यमातून पाकिस्तानने भारतावरती हल्ला केलेला आहे। मात्र पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये भारताच्या हवाई तळांना लक्ष्य करण्याचा मनसुबा होता। जम्मू, उधमपूर, पठाणकोट, श्रीनगर, व्यास या हवाई तळांवरती हल्ले करायचे प्रयत्न होते। श्रीनगर आणि पूंछ या भागामध्ये काही स्फोट घडल्याचं हे वृत्त आहे। अखनूर आणि उधमपूर या भागामध्ये मोठ्या स्फोटांचे आवाज सुद्धा आलेले आहेत। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भामधली माहिती देत आहेत। सोमेश, आपण आतापर्यंत बघत होतो गोळीबार, शेलिंग या सगळ्या गोष्टी बघत होतो, ड्रोन हल्ले पाहत होतो, मात्र आता फतेह-1 हे जे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे याच्या माध्यमातून भारतावरती मारा करायची पाकिस्तानने आगळीक केली आहे। नक्कीच काल संध्याकाळी ज्यावेळी पुन्हा एकदा पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले करण्यात आले ते सर्वच हवेतल्या हवेत इंटरसेप्ट करण्यात आले आणि मग त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय हवाई दलाने जोरदार कामगिरी पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन केलेली असं कळतंय। पाकिस्तानचे 3 एअरबेस हे भारतीय हवाई दलांनी उद्ध्वस्त केलेत। हे 3 आहेत, किमान 4 असावेत अशी शक्यता आहे। आता अगदी थोड्याच वेळात याविषयीची नेमकी माहिती ही भारतीय लष्कराकडून दिली जाईल, परंतु किमान 4 एअरबेस पाकिस्तानचे हे उद्ध्वस्त करण्यात आले आणि त्यानंतर मग फ्रस्ट्रेट झालेल्या पाकिस्तानकडून थेट मिसाईल हल्ला करण्यात आलेला आहे। निश्चितच हे मिसाईल हल्ले पाकिस्ताननी त्यांच्या नागरी वस्त्यांमधून केलेले आहेत, जेणेकरून त्यांचे लष्करी टार्गेट हे आपल्याला माहिती होऊ नयेत आणि त्यांना त्यांच्या नागरिकांची काळजी नाहीये। उद्या जर भारताकडून हल्ला झाला तर आमचे नागरिक मारले म्हणून पाकिस्तान बोंबबारत आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर जाऊ शकतो। त्यामुळे त्यांनी नागरी वस्त्यांचा उपयोग हा शेल्टर म्हणून करून त्यामार्फत फतेह-1 या मिसाईल वापरलेत। सिरसा येथे इंटरसेप्ट करण्यात आलं। राजधानी दिल्लीलाही टार्गेट करण्याचा प्रयत्न झालाय। निश्चितच भारताला एक प्रखर प्रत्युत्तराची संधी अजून एकदा पाकिस्तानने दिली असं आपण म्हणू शकतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।